चौथा हिरवा मानकोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मी ते यमाच्या दरम्यान ते अर्थात जय श्रीराम RCC पेठ. पहिले षटक शेहबाज गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतं तर आघाडीची जोडी विनीत माळी आणि त्याच्या साथीला दीपेश माळी. शेहबाज शेखला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती शेहबाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅच चांगली बनेल. 4 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती विनीत पाहायला मिळतोय उद्योन्मुख असा खेळाडू आणि एक युथ आयकॉन म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. युवा वर्गासाठी युवा खेळाडूंसाठी खरं तर एक प्रेरणादायी असा खेळाडू राहिला. पहिला बॉल कट केलाय, पॉइंटला बीट केलं आणि पहिल्या बॉलला पाठवलं ते थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. मागील 2 सामन्यामध्ये या खेळाडूने प्रथमतः पहिल्या बॉलवरती चौकारानंच अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळालाय. वीरेंद्र सहवाग 2011 साल विश्वचषक अगदी प्रत्येक मॅच मध्ये त्याने चौकारानं अकाउंट ओपन केलं होतं. पहिला सामना शेवटचा पहिल्या बॉल पासून चौकारानं अकाउंट त्याने ओपन करत असताना त्याला पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये देखील विनीतने चौकारानं अकाउंट ओपन केलंय. 4 धावा धावफलकावर. शफल झाल्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. फॉलोइंग स्लॉक स्वीप इथे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. डॉट बॉल येतोय. शेहबाज खरं तर या गोष्टीचा उल्लेख आवर्जून करत असताना सोहेल म्हणाला की माझा जो गोलंदाज आहे तो आता मात्र फॉर्मामध्ये आलेला पाहायला मिळालाय. फॉर्मामध्ये येत असताना पाहायला मिळाला. खरं तर ज्याच्याकडून अपेक्षा फारशी होती आणि तो चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय संघाचा प्रमुख गोलंदाज शेहबाज शेख. कमी गतीचा लपेटला आडवा बॅटने ऑन साइडला धमाका दर्जेदार षटकार. दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. एक चांगला स्ट्रोक इथं पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. लपेटला जणू काय. कमी गतीचा बॉल होता. पिक केला आणि पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. ही विनीत माळी नावाची जी खरं तर एअरलाइन्स आहे ना ती अगदी मोफत प्रवास देते. सीमारेषेच्या बाहेर पर्यंत तुम्ही सैर सपाटा करू शकता. गरमीचे दिवस आहेत आणि आत्ताच बुकिंग करा. कारण काय स्ट्रोक आलाय पहा. ही एअरलाइन्स काय थांबण्याचं नाव घेत नाहीये. चौकारानंतर षटकाराला 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन शेहबाज शेख. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ज्या वेळेला ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा विनीतने प्रयत्न केलाय तो अपयशी राहिलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आले. डॉट बॉल येत असताना लगातारचे निर्धाव चेंडू येतात. कमबॅक चांगले झालंय. अगदी आपण पाहिलं ना विशालजी. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथा बॉल डॉट. पुढे काय वाढून ठेवलं पुढच्या बॉलवरती पाहणं गरजेचं राहील. शेहबाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा शफल झालेत. याही बॉलला चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अद्भुत अविश्वसनीय टोला षटकार. त्याच्यासोबत एक नंबर राजेश पाटील हे आमदार. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूरे. युवा आमदार दमदार आपला. खरं तर रुकने में आता नहीं और झुकने में कभी सीखा ही नहीं. बॉलची मागणी करण्यात आली आहे. चेंडूची मागणी करण्यात येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. चला मॅच बॉल आला अंपायर्स. थँक्यू व्हेरी मच प्रेक्षक वर्ग. कारण रात्रीचे नव्हे आता तर मला सकाळचे म्हणावे लागतील. कारण अगदी पहाटेचे
3:30 वाजायला आल्यात. त्यामध्ये देखील प्रेक्षक वर्ग चांगल्या रीतीची इथे उपस्थिती पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 16 धाबा आलेल्या पाहायला मिळाल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. चला आणखीन एक बॉल अवेलेबल करून द्या. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण विनीत माळीचा शो मस्ट गो ऑन या स्वरूपाची बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. चहूबाजूला टोले जंग बॅटिंग त्याने केली आहे. सुरुवात नेहमीच तो स्क्वेअर कटने करत असताना पाहायला मिळतो आणि शतपावली करत फलंदाजाला खिजवणे हा त्याचा आविर्भाव राहिला आपल्या फलंदाजीचा. कारण स्ट्रोक अटेम्प्ट केल्यानंतर त्याला स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती नेहमीच पाहायला मिळतं. अगदी शहबाजच्या अगेन्स्ट त्याची चांगली बॅटिंग. पुढचा बॉल लोअर फुल टॉस डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. मिळतील धावा 4. चेंडूने ओलांडली सीमारेषा. हा आलाय चौकार. पाटील हे आमदार अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. 6 चेंडूचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्लाय गोलंदाजाने. पाहना डिटर्जंटचा वापरच नाही केला. धू धुतलं. रन्स आल्या तर तब्बल 20. 20 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करते. चिंतेचं वातावरण वाढलं या संघाच्या खेम्यामध्ये. बोलायचं तर बोलवायचं कोणाला. कारण हे दोन्ही खेळाडू असे राहिलेत ना की पार्टनरशिप चांगली बिल्ड करतात. मोठे स्ट्रोक खेळतात. कधी विनीत तर कधी दीपू चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर्सला आपण पाहिलंय. एका बाजूला हेलिकॉप्टर बॉय ऑफ मान कोहली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याने मागील मॅच मध्ये तितकासा प्रभावशाली खेळ केला नव्हता. या सामन्यामध्ये काय रोहितला आमंत्रित करण्यात आलंय. रोहित वास्कर गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर पनवेल टेनिस क्रिकेट चे अर्थात फाउंडर संदीपजी वास्कर यांची देखील आठवण होते आम्हाला. RCC पेट टीम खेळत असताना ज्या वेळेला पाहायला मिळते. गणेशजी जोशी असतील यांची देखील नेहमीच आठवण होत असताना पाहायला मिळते. कारण त्यांनी नेहमीच चांगल्या दर्जाचं कामकाज या टीम साठी करत असताना आपण पाहिलं. 20 बनलेलं पाहायला मिळाला विदाउट लॉस. गोलंदाजी मार्क वरती रोहित वास्करला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुल टॉस. पहिल्याच बॉल वरती स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. सिंगल आली आहे पहिल्याच बॉल वरती. मानकोली गावाची ओळख खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचे खेळाडू देत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु मुश्किल स्वभावाचे खेळाडू आहेत या संघाच्या खेम्यामध्ये. हे वातावरण राहिलं पाहिजे. कारण गंभीर झाल्यानंतर त्या बाबी अनेक वेळेला आपल्यासाठी धोकादायक राहतात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण रोहित वास्करला पाहतोय. पप्पू तोडकर सारखी त्याने अगदी आल्या समयी जंप घेतली होती. ॲथलेटिझम दाखवलं. मानकुलीच्या खेम्यामधून अक्षरशः त्याचं कौतुक करण्यात आलं. बाबी महत्वाच्या आहेत. रात्रीचे 3 वाजू द्यात किंवा 4 वाजू द्यात. आनंददायी वातावरण ज्याच्या खेमामध्ये तो यशस्वी. खोलातला बॉल इथे पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. सिंगल वेगाने कंप्लीट केली. पंचांनी हाय फाय दाखवलाय. होय बाईच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. विशालजी नाईक यांनी जिथे मैदानाच्या आतमधून आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एकंदरीत आपण पाहिलं तर विशाल नाईकने विशाल भोईर यांच्यासाठी हाय फाय दिला. रन्स कंप्लीट झाले. 22 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. या षटकामध्ये रन्स थांबल्यात. रोहित वास्कर चांगली गोलंदाजी करतोय. G2 ऑन स्ट्राईक. दीपू ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाने हा बॉल इथे पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट होईल. पुन्हा एकदा फेका फेक. इथून तिथे तिथून इथे रन्स कंप्लीट होतात त्या 2. स्ट्राईक एंडवरती दीपेश माळी येणं कुठे ना कुठेतरी ही बाब चर्चेची विषय राहील. कारण त्याला स्ट्राईक मिळाली आहे.
लांब लचक षटकारांसाठी तो जाणला जातो. अद्याप त्याच्या बॅटवरती बॉल आलेला नाही आहे, परंतु यदा कदाचित या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर निश्चितच चर्चा होईल की यष्टिरक्षकाने केलेला हा थ्रो संघासाठी किती घातक बनला होता. मागील 9 बॉलमध्ये 24 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. 7 बॉलमध्ये 20 धावा विनीतच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. दीपेशच्या बॅटमधून अगदी 2 बॉलमध्ये 1 धाव आली आहे. हा चेंडू महत्वाचा राहील त्याच्या दृष्टिकोनातून आणि टीमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बिग बान बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाचा भीत घेत असताना पाहायला मिळालाय. बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर रोहित भास्करने काहीतरी पुटपुटला होता मैदानाच्या आतमध्ये, कारण दीपेशने अक्षरशः आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत असताना त्याच्याकडे पाहिला. कदाचित काहीतरी घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पुढच्या बॉलवरती सारं काही सांगून जाईल. रन स्कोर कार्डवरती 24 पाहायला मिळाला, त्याचा उलगडा होईल मैदानाच्या आतमधून. पुढचा बॉल तितकासा महत्वाचा राहणार आहे. संघाची धावसंख्या 24. या षटकामध्ये रन्स थांबल्यात, धावा आलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना रोहित भास्कर. लोअर फुल टोस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मिड विकेट सीमारेषेवरती टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. करोडो झालेत प्यार, असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. स्कोर कार्ड वरती 24 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आणि अगदी थाटात अशी रॉयल एंट्री या व्यासपीठाकडे होत असताना पाहायला मिळाली निखिल पाटील यांची. जे गीताचे शब्द त्यांच्यासाठीच होते की काय असंच वाटू लागलं होतं. मैदानावरती 24 धावा, एक फलंदाज बाद पाहायला मिळाला. नवीन बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वैभव माळीला आपण पाहतोय. महत्वाचा खेळ त्याचा देखील राहील, कारण क्षणाक्षणाला या मॅचने पारडं बदललंय. थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका रोहित, कारण या विभागामध्ये जास्तीच्या रजनी क्रिकेटच्या मॅचेस जास्तीत जास्त 2 वाजेपर्यंत चालतात. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात त्या अर्थात 24. शेवटचा बॉल या षटकातला अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू येणं शेष या षटकातील आपण पाहतोय. फटका येईल का विशेष, त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर वैभव माळीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. आजच्या संपूर्ण सामने हे तितकेसे चुरशीचे झालेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हाफ ट्रॅकर ओव्हर दी बॉलर हेड, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने जणू काय व्हॉलीबॉल पास करावा त्या रीतीने इथे चेंडूला पास केलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला जरूर, आणि जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय झेल निसटल्यानंतर रन्स येत असताना पाहायला मिळते ती अर्थात इथून एक संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती 25-1, एंड ऑफ द सेकंड ओव्हर. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर अन ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकना या मानाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा भूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रजनीमध्ये उपस्थित या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना. चौथा हिरवा मानकोली टीम बॅटिंग करते आणि स्कोर कार्ड वरती रन सध्याच्या घडीला आपण 25 पाहतोय. 25ला 12.50चा करंट रन रेट राहिलाय. ही धावसंख्या किंबहुना ही धावगती काही वाईट नाहीये. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. वैभव माळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला विनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. एक रणनीतीबद्ध कामकाज अद्याप राहिलाय. प्री प्लॅन अशा स्वरूपाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल लांब लचक, जितका उंच तितकाच लांब.
बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे थँक्यू. पहिल्याच बॉल वरती स्वागत पहा किती भव्य दिव्य केलंय. गोलंदाज बंटीचं मैदानाच्या आतमधून एक लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळालाय. वैभव माळीने इथे पार्टी जॉईन केलीये की काय, मैदानाच्या आतमध्ये रन्स येत असताना पाहायला मिळालाय. छोटे मिया तो छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा खेळ साकारत होता ना, तो अर्थातच विनीत आणि त्याच्या साथीने इथे पार्टी जॉईन करत असताना जणू काय वैभव पाहायला मिळालाय. लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालाय. आपण जुचंद्र टेनिस क्रिकेट वरती ही स्पर्धेची थेट प्रक्षेपण पाहत आहोत. आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या माणसाची, आपल्या हक्काच्या माणसाची ही यूट्यूब वाहिनी आपल्यासोबत कामकाज करते. अगदी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत असताना बेल आयकॉनच्या बटनला हिट करायला विसरू नका. कारण येणाऱ्या आगामी कालावधीतील अनेक मोठ्या स्पर्धा या आपल्याला याच वाहिनीवरती थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. आणि याकरिता आपल्या माणसाला आपण पुढे घेऊन जाणं ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी एक सबस्क्राईब बटन आपलं तितकंसं महत्वाचं राहील. पुढचा बॉल यावेळेचा वेध घेतला यष्ट्यांचा. फलंदाज आणखीन होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा, वैभव माळी बाद. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर दादा, आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, परंतु आजच्या रजनीमध्ये कदाचित 2 बेल्स ब्रेक झाल्यात. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन वर्ग. पहा रात्रीचे आपण अगदी सकाळ झालेली पाहायला मिळते आणि प्रत्येक आयोजकाची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित या व्यासपीठावरती पाहायला मिळते. हे संपूर्ण भव्य दिव्य असं व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. आणखीन एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सौरभ माळीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी तो मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकंसं कमी आहे. या आयोजन समितीचे एक दर्जेदार अशी स्पर्धा घेऊन आल्यात. हा भव्य दिव्य व्यासपीठ आणि वरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे जनक तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. प्रथमे जी भोईर यांना आपण तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, तथा या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 3 रात्रीमध्ये जो आवाज या 5 रात्रीसाठी जॉईन झालाय. यावेळेचा बॉल बॅकफुटला आल्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सौरभ. मैदानाच्या आतमध्ये सौरभ, चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची. थँक्यू. आता मात्र एक प्रश्न सर्वाधिक मोठा उद्भवतो ना, कदाचित दीपूसाठी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो या मॅच नंतर, की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या खेळाडूंना काय दिलं होतं खायला. कारण काय बॅटिंग केले पहा ना. वैभव असेल, सौरभ असेल, षटकारानं अकाउंट ओपन केलं. यावेळेला बॅटची आउटसाइड एज, कुठे ना कुठेतरी चॉप करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आणि फलंदाज होईल इथे बाद. लोकमान्यची सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल फार दूर राहिला होता. जसा स्ट्रोक अटेम्प्ट केला ना सौरभ माळीने, तदनंतर अक्षरशः नॉन स्ट्रायकर इनवरती उभ्या असणाऱ्या
विनीतकडे त्याने पाहिले आणि विचारणा केली कदाचित हा बॉल वाईड होता का, तर त्याच वेळेला त्याने मान डोलावली. अगदी आपण पाहिलं चांगली बॅटिंग करत होता. कन्सिस्टन्सी जी मात्र आपण म्हणतो ना की जी महत्वाची राहते, षटकारानंतर थांबायचं नसतं. यावेळेचा बॉल खाली राहिला होता. या षटकामध्ये रन्स आल्या त्या 12, 2 विकेट देखील प्राप्त केल्यात. बंटीने या मॅच मध्ये संघाची धावसंख्या 37, 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून पुढे अजूनही 7 बॉलचा खेळ शेष आहे. 7 मध्ये जर काही यदा कदाचित 13 ते 14 धावा इथून आल्या तर मॅच चांगली बनेल आणि अपेक्षा ही करत असेल संघ, कारण मैदानाच्या आतमध्ये मानकोलीकर त्या दर्जाचे खेळासाठी जाणले जातात. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला, हवेमध्ये आहे. बंटी चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल कंप्लीट होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 39 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. 39ला 3 बॅटिंग करत असताना चौथा हिरवा मानकोली टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. साहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ येणं शेष. विनीत मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे आणि त्याचं उभं राहणं मैदानाच्या आतमध्ये ही बाब पथ्यावरती निश्चितच पडेल संघाच्या, कारण तो ज्या रीतीचा खेळ करतोय, ज्या दर्जाचा फॉर्मामध्ये राहिलाय. 39ला 3 जिशान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. येणारे बॉल शेष राहिले आहेत या षटकातील 6 बॉल मध्ये किती धावा येतील याची चर्चा निश्चित होईल. रन्स महत्वाचे, त्याच्या बॅटमधून येणंही तितकेच गरजेचं राहणार आहे. विनीत ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल यावेळेचा फटका फसला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. सहज साधा सोपा झेल देऊन नॉन स्ट्रायकिंग वरती उभा होता काही काळ आणि तदनंतर स्ट्राईक मिळवल्यानंतर आपली विकेट गमावली आहे. विनीत देखील बाद. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला आणि अर्थात 8 बॉल आणि 20 धावांची एक झुंजार खेळी इथे संपुष्टात येत असताना विनीत माळीची पाहायला मिळाली. एक उपयुक्त खेळी त्याने साकारली. 8 बॉल 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाला चांगला प्लॅटफॉर्म त्याने निर्माण करून दिला, किंबहुना एक पाया भरभक्कम निर्माण करून दिला होता. 39 बनल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शेष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पुढचा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला पुश केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. सिंगल मिळेल. डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. वेगाने धावले आहेत. वेगाने दोन्ही रन्स इथे दोन्ही बॅटरला आपण पाहतो ही धाव कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 ऑन दी बोर्ड. रन्स अपेक्षित होते आणि त्या येऊ लागल्यात, कारण संघाच्या अडचणीमधून संघाला बाहेर काढण्यासाठी हे दोन्ही फलंदाज आता मात्र चांगला खेळ करण्यासाठी उभे राहिलेले पाहायला मिळतात. 2 बॉल 2 धावा मोहित माळीच्या बॅटमधून आल्या. सौरभ भोईरच्या बॅटमधून 1 चेंडू 2 धावा. यावेळेचा बॉल खोलातला केला. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा पुन्हा एकदा इथे अर्धित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धावा. धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. अजूनही आपण पाहिला 3 बॉलचा खेळ शेष आहे. स्ट्रायकिंग वरती सौरभ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दिशाहीन राहिला, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. एक एक धावेसाठी इथे झगडावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये हा व्हाईट बॉल येत असताना आपण पाहत आहोत एक्स्ट्रा रन आली आहे. पंचांकडे DRSचा रेफर करण्यात आले आणि तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलेला हा कॉल या पण टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात येईल. अवांतर धाव इथे आलेली पाहायला मिळाली, परंतु त्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आली. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, निर्णय अजूनही प्रलंबित आहे. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळाला. ला 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. चौथं षटक प्रगती पदावरती असताना जिशान पुन्हा एकदा यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज धक्का क्रमांक 5 बाद. आदरणीय द ग्रेट मराठा झूचंद्रचे संस्थापक आदरणीय मोहनजी रवींद्र पाटील साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलेही हार्दिक स्वागत. या पण या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय मोहनजी रवींद्र पाटील साहेब यांना इन्व्हाइट करूयात. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. वालीव पोलीस स्टेशनचे मस्के साहेब यांचं देखील आगमन झालं. आपल्यालाही विनंती असेल, आपलंही हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये आपलंही हार्दिक स्वागत साहेब. एक महत्वाची सूचना दोन्ही संघांसाठी ही राहील ना की येथील विजेते 2 संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, चेंडूने ओलांडली सीमारेषा, मिळतील धावा 4. याही वेळेला येतोय तो चौकार. चौघात अप्पाना आहे न्याराच मान, हे म्हणून साऱ्यांना अप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार, जनसेवक नेता यो आमचा हाय. थँक्यू. रन्स आलेल्या पाहायला मिळाल्या. 48 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद. शेवटच्या बॉलचा येणं खेळशेष. शेवटचा चेंडू जिशान, खोलातला चेंडू, बॅटची इनसाइड एज घेतली. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल कंप्लीट होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील इथे कंप्लीट होईल आणि तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. कदाचित तिसरी धाव होऊ शकणार नाही. 50 धावा धावफलकावरती आहेत. 51 रनचं टार्गेट. एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यावरती निश्चित होईल. 51 रनचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर चौथा हिरवा मानकोली टीमने बनवल्या त्या 50 धावा. 51 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. पहा लक्षवेधीन ते या 4ही संघांचं की आजच्या रजनीमधून देखील आपण 2 संघांना पुढे घेऊन जाणार आहात. पहिल्या रजनीमधून 2 संघ प्रवेश 11 गावदेवी वडघर, दुसरा संघ अक्षित 11 टेंभिवली. दुसऱ्या रजनीमधून 2 संघ पुढे आले, एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि NCC नारंगी. तिसऱ्या रजनीमधून एक संघ पुढे येत असताना जो पाहायला मिळाला तो रिधित 11 गोरसाई बी आणि यामधील आणखीन एक संघ ज्याला आपण पुढे घेऊन जाणार आहोत. या आपण उत्तरार्धाकडे वळूयात आणि उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. एक उत्कृष्ट आवाजाचे धनी तथा या विभागातील स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या पण इन्व्हाइट करतोय. या उत्तरार्धामध्ये या 51 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येतो, काय घडणार काय बिघडणार, यासाठी आवाजामध्ये बदल करूयात आणि निशांतजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.
तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच मस्ते साहेब आपणास देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट केलं जात आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय मोहनदादा पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच मस्ते साहेब यांना देखील विनंती करतोय आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावफलकावरती धावा जोडल्या तब्बल 50 धावा आणि 51 धावांचं टार्गेट. जबरदस्त सुरुवात राहिली होती पहिल्या षटकामध्ये 20 धावा, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलं रोहितनं, फक्त 5 धावा खर्च केल्या. बंटी जोशीच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आणि जिशांतनं आपल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. तब्बल धावफलकावरती 50 धावा जोडल्या गेल्या आणि 51 धावांचं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये आपण एक गोड आवाज ऐकला, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक सन्माननीय जयजी भोसले सरांचा आवाज ऐकला आणि उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं कलिनाच्या मैदानावरती सुप्रीमो चषकामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत त्या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील सर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जॉईंट होतील, परंतु उद्या जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आंतरविभागीय सांताक्रूज सुप्रीमो चषक मध्ये पहिल्या दिवसासाठी जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि त्यासाठी सरांनी आपल्यापासून रजा घेतली आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये जरूर ऐकणार आहोत. जेव्हा या मॅचच्या दिशेने संघाची धावसंख्या 50 धावा 51 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सोहेल शेख आणि त्याच्या सोबतीला बंटी जोशी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती षटक. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. 51 धावांचं टार्गेट बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिला वैभव माली हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती सोहेल शेख या फलंदाजाला तुम्ही पाहताय. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माली. जबरदस्त षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु गोलंदाजीमध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. पहिलाच बॉल लॉंग ऑनला उडवला, फिल्डर आहे डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. सोहेल शेख बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर खोलवर टप्प्याला चेंडू होता, समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट केला होता. लॉंग ऑनला फिल्डर होते अगदी पायासमोरून या चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले होते, परंतु लॉंगनला कमालीचा झेल पाहायला मिळाला. खरं तर हातांची ओंजल ऑस्ट्रेलियन स्टाईलनं त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि सोहेल शेख या मॅचमध्ये महत्वाच्या मॅचमध्ये शून्यावरती बाद झालाय. खरं तर 51 धावांचं टार्गेट आहे. या मॅचमध्ये सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल आणि तोच प्रयत्न या मॅचमध्ये फलंदाज सोहेलने केला होता, परंतु तो बाद झाला. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानावरती दाखल होतोय. चौथा हिरवा मानकोली संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली. मागील मॅच मध्ये गोटेगर सारख्या चांगल्या संघाला पराभूत केलं, परंतु याही मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे आणि इथून देखील मानकोली संघ फाईट करू शकते या मॅच मध्ये, कारण या संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुलटा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, वेगवान चेंडू होता. खरं तर पूर्णपणे लाईन मिस केली होती फलंदाज सिद्धेशनं. त्याच्या चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट प्राप्त केली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सोहेल शेखला बाद केलं. तो चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे प्रचंड क्षमता होती. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा तो हिरो राहिला होता, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये सोहेल शेखला फारसं काही करता आलेलं नाही या मॅच मध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माली लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बंटीसाठी खोला टाकला होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आहे वर्तुळामध्ये, फक्त सिंगलच मिळते. काय गोलंदाजी करते वैभव माली या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं खोलवट टप्प्याची गोलंदाजी केली जाते, फलंदाजाला रीड केलं जातं, वेगवान गोलंदाजी केली जाते. वेगावरती तो स्वार झालाय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती वैभव माली लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये तुम्ही त्याला पाहता यावेळेस आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाज सिद्धेश याही चेंडू वरती शांत राहतोय. पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण केलाय. खऱ्या अर्थानं सोहेल शेखची मिळाली विकेट आणि तदनंतर जर पाहिलं ना तर थोडासा दबाव जाणवतोय RCC पेठ या संघावरती या षटकामध्ये, कारण वैभव माली चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू, वाह काय गोलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले अगदी जर पाहिलं तर इंटरेस्टिंग असेल. JTC लाईव्ह वरती अगदी जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उंची प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस खोला टाकलाय, वाह 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 बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. साऱ्यांचं मन चार चौघात आप्पाना आहे न्याराच मान, हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार, जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. त्याच कार्य लय दमदार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 51 धावांचा पाठलाग करत असताना RCC पेठ या संघाने धाफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. काय गोलंदाजी राहिली. वैभव माली अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने या मॅच मध्ये दाखवला. खऱ्या अर्थाने बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु या मॅच मध्ये अक्षरशः गोलंदाजी करत असताना फलंदाजांवरती त्यांनी दबाव टाकला आणि त्याच दबावामध्ये 2 मोठ्या विकेट त्यांनी प्राप्त केल्या. अंडर 23 जर पाहिलं तर बिग बॅश लीग मध्ये जर पाहिलं तर सलग 5 चेंडूवरती 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. आयुब शेखच्या विरोधात ठोकले होते DD स्पोर्ट बिनारच्या मैदानावरती. तोच वैभव माली या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजाची भंबेरी उडवली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती विनीत माली. खऱ्या अर्थानं आजचा दिवस विनीत मालीसाठी चांगला गेला, कारण कशलीच्या मैदानावरती 14 चेंडूवरती केलेल्या 61 धावा आणि त्या मॅच मध्ये घेतलेल्या विकेट आणि याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि त्याची फलंदाजी देखील आपण चांगली पाहिली आहे. पुन्हा एकदा तोच गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. बंटी जोशी एक मोठं नाव आहे, परंतु नावाला शोभणारा खेळ करावा लागेल आणि अगदी तसाच काही खेळ केलाय. चेंडूला पुल केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. काय जबरदस्त पुलचा फटका बंटी जोशीच्या बॅट मधून सरळ चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार आलाय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. विनीत मालीच्या पहिल्या चेंडूवरती धमाका पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. खऱ्या अर्थानं जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू अगदी विकेटला ब्रेस झालाय, परंतु बेल्स खाली पडलेली नाही आहे. अगदी जर पाहिलं तर आजच्या जेवणामध्ये नशीबच खाऊन आलाय की काय बंटी जोशी, कारण चेंडू जर पाहिलं तर विकेटला ब्रेस झाला, बेल्स ब्लिंक देखील झाली, परंतु खाली पडली नाही. नशिबाची साथ मिळाली. चांगला चेंडू पाहायला मिळाला विनीत मालीच्या माध्यमातून. चेंडू आलाय डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी केली जाते. वेगावरती स्वार झालाय. भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते विनीत मालीच्या माध्यमातून.
जास्तीचे चेंडू डॉट खेळले जातात या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धावा. याही षटकामध्ये षटकार जरूर आलाय, परंतु तदनंतर 2 चेंडू डॉट खेळला. हो, यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहे, वाईड ऑफ लॉंग ऑनला तो आलाय. फिल्डिंग चांगली करतोय, सेकंडचा कॉल केलाय वेगाने. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय या मॅच मध्ये. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नायगावचं चंद्रगावान सारे गाती Thank you. गुणगान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज बंटी जोशीने केला, परंतु धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज नमित बाद झालाय. नवीन फलंदाज अनिकेत मैदानावरती दाखल होतोय. इथून जर पाहिलं तर धावा बनवाव्या लागतील, कुठेतरी मागे राहिलाय. या मॅच मध्ये आरसीसी पेठ संघ 51 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 9 धावा. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर सोहेल शेख लवकर बाद झाला आणि तिथून धावा चाललेल्या नाही आहेत. बंटी जोशीच्या बॅटमधून केवळ एक षटकार आला आणि षटकार वगळता इतर मोठे फटके आलेले नाही आहेत या मॅच मध्ये. आणि इथून जर पाहिला तर एअर स्ट्राईक करावे लागतील, हवाई हल्ले करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील निरंतर आणि सातत्याने या मॅच मध्ये. आणि ते कार्य बंटी जोशीला करावं लागेल. त्याच्याकडे क्षमता आहे. खऱ्या अर्थानं पनवेल परिसरामध्ये अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. आरसीसी पेठ नाईट क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु मातीच्या विकेटवरती हा संघ चांगली कामगिरी करत असतो. त्यांच्या कॅप्टनने देखील भाष्य केलं होतं, परंतु कॉन्क्रीटच्या विकेटवरती देखील आजच्या दिवसामध्ये या संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. बंटी जोशीला इथून जर पाहिलं तर बरसावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विनीत माली. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी चौटाईरवा मानकोली संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये करतोय. दीपेश माळीच्या नेतृत्वाखाली संघ आज जुचंद्र नगरीमध्ये दाखल झाला आणि आतापर्यंत सर्वांनी इम्प्रेस केलं या संघाने. पहिल्यांदाच हा संघ या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. हो, यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार बंटी जोशीच्या बॅटमधून. त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत फॅन, असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय स्टँड अँड डिलेवर. पुन्हा एकदा गोलंदाज. हो, यावेळेस देखील बेगीत करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मोहित आहे तिथे, मोहितच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच पाहायला मिळाली. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 16 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. म्हणजे इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता काय सुंदर फटका खेळला होता स्टँड अँड डिलेवर. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती आणि तिथून जर पाहिलं तर लवकर लाईन पिक केली होती बंटी जोशीनं आणि कमालीचा तो स्ट्रोक सजवला होता. 6वाला षटकार त्याच्या बॅटमधून आला आहे या मॅच मध्ये. बंटी जोशी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला आरसीसी पेठ संघासाठी बॅटिंग चांगली करता आलेली नाही. या चौटाईरवा मानकोली संघ जेव्हा खेळत होता तेव्हा 2 षटकामध्ये 25 धावांवरती 1 गडी गमावला होता, परंतु जय श्रीराम आरसीसी पेठ या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावांवरती खेळतोय या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सौरभ भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. येणारे 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. बंटी जोशीला इथून या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. आरसीसी पेठ मैदानावरती खेळतोय आज जय श्रीराम या नावाने आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल ना तर बंटी जोशीला चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु समोर कोण आहे? सौरभ भोईर. त्याने देखील चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली आहे चौटाईरवा मानकोली या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती.
ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस पहिलं तर रनवे मध्ये थोडासा अडथळा, स्वतःला सावरलं. 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. पंच या ठिकाणी डेड बॉल घोषित करतायत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सौरभला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला बंटी जोशी, त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार या मॅच मध्ये आतापर्यंत आलेत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा धमाका, बंटी जोशी ऑन फायर, ठोकलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेमध्ये. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, येतोय षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला या चेंडूवरती. चांगली बॅटिंग करतोय बंटी जोशी. तब्बल 21 धावांवरती खेळतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. स्क्वेअर लेग रिजन वरती फिल्डर आहेत मोहित. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पहिली धाव वेगाने घेतली होती. दुसरी धाव घेत असताना दबाव टाकला फिल्डरवरती, परंतु मोहित चांगली फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. 24 रन्स तुम्ही धाव फलकावरती पाहता या मॅच मध्ये. सौरभला इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा त्याने खर्च केल्यात. ओव्हर द विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्क, कमालीचा फटका, परंतु फिल्डर आहे मोहित. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. फलंदाज बंटी जोशी निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज निशांत मैदानावरती दाखल होतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा बंटीच्या बॅटमधून आल्यात, परंतु मोहितचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त फिल्डिंग करतो या मॅच मध्ये. डीप स्क्वेअर लेगला तो होता. जजमेंट चांगलं होतं आणि बंटी जोशीचा झेल होता, त्याने खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केला. गोलंदाज पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. फलंदाजाच्या अवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि ते जर पाहिलं तर 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिलाय गोलंदाजाला. रिलीज पॉइंटला चेंडू रिलीज केल्यानंतर थोडा खाली पडला होता गोलंदाज सौरभ आणि तिथून जर पाहिलं तर हा चेंडू वाईट पाहायला मिळाला. थोडंसं संतुलन बिघडलं होतं शरीराचं. गोलंदाज पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट, बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. खोला टाकलाय. काय जबरदस्त यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खोलवर टप्प्याची गोलंदाजी जास्तीच केली जाते या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याची जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली आहे ना, तेव्हा तेव्हा फलंदाज अडचणीमध्ये सापडलाय. याही मॅच मध्ये या चेंडूवरती निशांतला शांत ठेवलाय आणि खऱ्या अर्थानं निशांत कधी शांत राहत नाही, परंतु या मॅच मध्ये तो शांतच राहिलाय. त्याच्या विरोधात कमालीचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मोठे फटके त्याला खेळावे लागतील या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल आणि ते नो बॉल. बीमर चेंडू, शरीर बेदी चेंडू आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. सौरभ भरपूर सारे मिस्टेक करायला लागला या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने इथून चांगला चेंडू टाकणं गरजेचं आहे, परंतु सौरभने मिस्टेक केली. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावरती आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट, कारण हा चेंडू टाकलाय नो बॉल गोलंदाज सौरभनं आणि निशांतला इथे संधी आहे. खऱ्या अर्थानं इथून तो मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करू शकतो. त्यासाठी त्याला मोठा फटका खेळावा लागेल आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे.
जय श्रीराम RCC पेठ या टीमला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सौरभ भोईर. या षटकामध्ये आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात. हो यावेळेस कोलात टाकलाय, उडवलाय. फ्रीडचा चेंडू होता, फिल्डर आहे तिथे, झेल कंप्लीट करतोय, परंतु इथे सिंगलच मिळते. कारण मागील चेंडू नो बॉल होता, त्यामुळे हा चेंडू फ्रीट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चेंडूवरती सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 27 धावा. येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता जय श्रीराम RCC पेठ या टीमला सामना जिंकण्यासाठी. हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळते. खरं तर सौरभ भोईरचं हे षटक भरपूर लांब लचक पाहायला मिळते. या षटकामध्ये त्याने व्हाईट चेंडू टाकलेत, नो बॉल टाकलेत, भरपूर लांब लचक षटक पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो खोलात टाकला होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगलच घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जय श्रीराम RCC पेठ या टीमला. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती दीपू माली हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज तुम्ही पाहताय अनिकेतला. त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जय श्रीराम RCC पेठ या टीमला. RCC पेठ भरपूर मोठा प्रवास करून हा संघात जुचंद्र नगरीमध्ये दाखल झाला. पनवेल विभागातून हा संघ खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रायगड जिल्ह्यामधून जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्यामध्ये हा संघ येताना आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. गोलंदाज दीपू माली राऊंड विकेट. हो खोला टाकलाय, पहिलाच बॉल कमालीचा पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय दीपू माली, वेगावरती स्वार झालाय. पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच काही त्यांनी गोलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला अगदी शांत ठेवलाय. राऊंड विकेट पुन्हा एकदा. हो आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये, दुसरीचा प्रयत्न अनिकेतने केलाय आणि ते 2 धावा अनिकेतला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये चौथा हिरवा मानकोली या टीमने केली आहे. कारण चांगली धावसंख्या उभारली, गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. यावेळेस पाहिलं तर व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. एकावन्न धावांचं टार्गेट आहे आणि 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता होती. गोलंदाज पुन्हा एकदा. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. राऊंड विकेट.
हो, यावेळी शरीराचा वेध घेतला, इथे चेंडू डॉट आलाय आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चौथा हिरवा मानकोली संघ करतोय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने दीपू मालीचं कौतुक करावं लागेल. एक महत्वाचं षटक त्यांनी त्याच्याकडे ठेवलंय आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं ना तर तो धावा थांबवतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. दीपू माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. हो, फुल टच बॉल आणि फिल्डर देखील आहेत लॉंग लेग रिजन मध्ये. मोहित केलंय सर्वांना फिल्डिंग करत असताना. खरं तर बॅटिंग करत असताना देखील त्याच्या बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये चांगल्या धावा आल्या आणि फिल्डिंग सेटअप मध्ये देखील तो कमालीची कामगिरी करतोय. फक्त सिंगलच मिळाली. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पूर्णपणे डॉमिनेट केलाय चौथा हिरवा मानकोली या टीमनं जय श्रीराम RCC पेट या टीमला या मॅच मध्ये, असंच म्हणावं लागेल, कारण धावाच येत नाहीये. हो, यावेळेस देखील खोला टाकलाय दीपू माली. काय गोलंदाजी करतोय आणि इथे जर पाहिलं ना तर फलंदाज बाद झालाय. एक चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज शहाबाज मैदानावरती दाखल होतोय आणि ते चेंडू आलाय डॉट, म्हणजे चौथा हिरवा मानकोली संघ विजयी होतोय आणि हा संघ देखील सुपर 8 मध्ये जातोय. दीपेश माली, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खऱ्या अर्थानं हा संघ जर पाहिला तर आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी नक्कीच येत नव्हता, परंतु आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आणि तदनंतर चौथा हिरवा मानकोली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि आज सुपर 8 मध्ये हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतोय. अभिनंदन चौथा हिरवा मानकोली, विनीत माली, वैभव माली, सर्वांचं खूप सारं अभिनंदन. परंतु हार्ड लक, टफ लक. जय श्रीराम RCC पेट, आपण देखील सर्वांची मनं जिंकली. हार्ड लक सोहेल, आपण देखील खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी आपला संघ मागे राहिला आणि पराभवाचा सामना स्वीकारावा लागला. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो राहिला मिस्टर विनीत माली. या विनीत माली व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा.